एकतर सगळे प्रोजेक्ट्स आहेत एकाच पॅटर्नचे, पण आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करतोय. जय, आम्ही पोहोचलो. मला हे कळलं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे? म्हणजे हे बघ, सगळ्या टूर्स एकाच शेड्यूल मध्ये प्लॅन केले, पण एकाच पॅटर्न मध्ये नाही. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या आहेत. फक्त आपण प्रत्येक क्लायंटला त्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे कम्फर्ट झोन देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडेफार चेंजेस करू. आता जे पेपरवर आहे ते प्रत्यक्षात यायला हवं इतकंच. नाईस. आणि कसं आहे, मला वाटतं की बजेटच्या दृष्टीने सुद्धा ही कॉन्सेप्ट फार फ्लेक्झिबल आहे. हा, पण आपल्याला त्या तिथल्या हॉटेल ओनर्सशी बोलून घ्यावं लागणार आहे. ही त्यांची लिस्ट. जय, हा, आपल्याला एक मिनिट, सॉरी. जय, किती छान जागा आहे ही. तू सुद्धा यायला हवं होतंस. हा, बोल रजनी, सॉरी. हा, मी असं म्हणत होते की आपण कन्व्हिन्स करू शकतो या सगळ्यांना, कारण यात त्यांचा सुद्धा फायदा आहे ना. ते सांगू आपण त्यांना. आणि या सगळ्यांबरोबर खूप चांगलं रिलेशन आहे आपलं. आपण काही पहिलं प्रोजेक्ट नाही करत आहे त्यांच्या बरोबर. हो, पण त्यांचा ह्या सगळ्यात फायदा आहे हे आपण त्यांना पटवून देणं महत्वाचं आहे. साईप्रसाद, ऐक ना, तो काय बोलतोय ते. नुसतं लिहून काय घेतोयस तू? रजनी, अगं त्याची पद्धत असेल ती. साई, तू कम्फर्टेबल आहेस ना त्यात? हा, काही हरकत नाही. काम झाल्याशी मतलब. एक्झॅक्टली, काम व्हायला हवंय. आणि तुला जे काही प्रश्न असतील ना ते आत्ताच विचारून घे, त्याला नंतर माझं डोकं खाऊ नकोस. रजनी मॅडम, जय एवढं डिटेल आणि व्यवस्थित सांगतोय की मला काही डाऊटच नाहीये. उगाच कशाला विचारू मी? एक मिनिट, एक्सक्यूज मी. म्हणजे आता नेमकं काय म्हणायचंय तुला ह्याच्यातनं, ते सांगशील? काय नाही, तुम्ही जे ऐकलं तेच म्हणायचंय मला, बाकी काही नाही. स्पष्ट बोलशील का प्लीज? अहो, मी स्पष्टच आहे. जय, तू रिप्लाय का करत नाहीयेस? जय, तुझा फोन वाजतोय सारखा. काही महत्वाचं काम असेल तर करून घे ना, कॉल करा. आपण थांबूयात थोड्या वेळ. नाही, घरून मेसेज येतात, मी बघतो नंतर. हा, आऊ, आत येऊ. हा, ये नंदिनी, ये. ही ती फाईल. हो हो, हे बघ, ही फडतरेंची फाईल आहे ना, ती पुन्हा एकदा तू बघून घे. मी काही गोष्टींच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, त्या जरा नीट बघ, नंतर आपण बोलूया. आऊ, अविनाश सरांचा फोन आला होता का? नाही अगं, अजून मीटिंग झाली नसेल.
आऊ तुम्हाला कळलं नाहीये का? नाही म्हणजे मी मीटिंगची चौकशी नाही करत आहे. मग आज एकत्र गेलेत ना ते. हो, मीटिंग साठीच त्या गेलेत ना. हो आऊ, पण अविनाश सर आणि आदिती एकत्र. नंदिनी, बरीच कामं आहेत आपल्याला. हो हं? ती तर आहेतच, पण आऊ, मी ना खूप उत्सुक आहे. म्हणजे आदिती आली ना की मी तिला विचारणारच आहे की आज नेमकं. नंदिनी, तू भलत असेल तर काही विचारणार नाहीयेस. दाभोळकर सर सुद्धा गेलेत त्यांच्या बरोबर. ते फक्त दोघच नाही गेलेले. बरं आहे ना मग, म्हणजे बरं झालं ना. दाभोळकर सर पण गेलेत ते. कामाकडे लक्ष देणारेस प्लीज? खूप कामं खोळंबलीत आपली. फाईल बघतेस ना? हो बघते. हे फडतरेंची बाई. अविनाश सरांचा आहे का मेसेज? सॉरी. आता पोहोचलेत ते साईटवर. कोण? The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. हॅलो. हा हॅलो काकू. हा बोल जय. आदितीचा काही फोन आला होता का? नाही रे, का? अच्छा. अहो थोडा उशीर होईल आम्हाला. ऍक्च्युली आदिती मीटिंग साठी गेली आहे पण ती अजून आली नाहीये. मी त्यासाठीच तुम्हाला फोन केला. नेमका तिचा फोनही लागत नाहीये म्हणून. बर बर, या सावकाश या. पण वेळेत या. हो 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 हो, मी फोन ट्राय करतोच आहे तिला. अजून थोडा वेळ वाट बघतो आणि मग निघतो. हो हो. काय झालं? नाही काही नाही, जरा थोडासा उशीर होईल असं म्हणाला. हॅलो, बोल सुहास. अरे काय जय, कुठे आहेस? भेटतोस का आज? आत्ता? हो का, घरी निघालास? निघालोच होतो पण आदितीची वाट बघतो. अच्छा, म्हणजे तिला भेटणार आहेस का? जय, अरे काय झालं? अरे नशील भेटणार तर तसं सांग ना. नाही ठीक आहे, मी समजू शकतो रे. मित्राला भेटण्यापेक्षा बायकोला भेटणं जास्त महत्वाचं असतं, नाही का? नाही नाही तसं नाही. येतो मी भेटायला. हो बर ठीक आहे, ये मग.
अजून किती वेळ वाट बघायची? तुम्हाला वाढू का जेवायला? मी म्हणालो का तसं? मग कशाला विचारताय? काय हल्ली हे भाडे करू रोजच उशिरा येत आहेत. नाही, मान्य आहे मला, पण आता त्यांना काम असतं ऑफिस मध्ये म्हणून होतो उशीर. तर थोडीशी सूट द्यायला नको का? हे बघ, सूट दिलीच आहे मी त्यांना. इतके दिवस बोललो काय मी त्यांना? काही फक्त हल्ली जे काही त्यांनी चालवलंय ना ते पटत नाहीये मला. बस. काय चालवलंय? ते काहीच माहित नाही असं करू नकोस. आजकाल एकत्र येत नाही दोघं, जाताना सुद्धा वेगवेगळे जातात. अहो, आता तुम्हाला माहितीये ना, आदितीला अविनाश बरोबर मीटिंगला जावं लागतं. त्यांची दोघांची टीम आहे आणि मग अविनाशच सोडतो तिला संध्याकाळी. मग जय आणि आदिती कसे जाणार एकत्र? हे बघ, हे मला माहितीये. आजकाल या दोघांचं वागणं बदललंय जरा. या आधी सुद्धा ते दोघं वेगवेगळे आलेत, पण ठरवून. आता तसं होत नाहीये. किती विचार करता हो तुम्ही? जे दिसतंय ते बोलतोय. मला आता बघायचंच आहे, आज ते एकत्र येत आहेत की वेगवेगळे. चला, मी वाढते तुम्हाला. जेवून घ्या आणि झोपा. असंच म्हणणार आहेत ना? म्हणजे आज ते दोघं वेगवेगळेच येणार आहेत बघ. उगाच काहीतरी बोलू नका हो. काकू, झाली का सगळी कामं? हो, झाली झाली. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या वाटेला काही काम येणार नाही. बस. काय काका, तुम्ही पण ना. अहो, करते मी काम. सांगितलं नव्हतं का कामाची मला प्रचंड आवड आहे ते. जेवणाची ताटं घेऊ, जेवायला बसूया. अरे देवा, चंद्र पण पश्चिमेकडून उगवतो काय? अशी तुम्ही सारखी गंमत करत असता. नाही म्हणजे काय आहे, आता जेवणाची वेळ झाली ना, आणि अण्णांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी आपल्याला आज, म्हणून. नाही, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. हो. तुझ्या बघे. हा, तर मी काय म्हणतो शोभा. नाही नाही, आले ना मी. जेवणाची तयारी करते. बोलूया आपण नंतर. बघितलंस? हे बघ, तुला सांगून ठेवतो, या बाईला मी बोलत असताना तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. हो, पण आता ही कसली काम करते, तुलाच बघावं लागणार आहे. जा. अजून फोन लागत नाही यायचा. काय चाललंय तुझं? किती वेळा फोन लावतोयस तू आता? किती पॅनिक होतोयस? आता ती रेंज मध्येच नसेल तर तुझा फोन लागणार कसा? अरे, सकाळपासून त्याची काही खबर नाहीये. म्हणजे काळजी वाटते रे. लांबचा प्रवास आहे, गाडीचा प्रवास आहे. सर आहेत बरोबर, पण तरी. आहेत ना. मग का टेन्शन घेतोयस? तू टेन्शन घेऊ नकोस. माणसानं टेन्शन घेतलं ना की नको नको ते विचार येतात डोक्यात. खरं तर माझीच चूक झाली. आदिती मला दुपारी मेसेज करत होती, मी तिला रिप्लाय केला नाही. निदान लक्षात तरी आलं असतं काय चाललंय. कमाल. का नाही केलंस रिप्लाय? अरे, कसा करणार रिप्लाय? ती रजनी माझ्या समोर बसली होती आणि मी तुला सांगितलंय ना, ती रजनी म्हणजे तिला फक्त संधी हवी असते काहीतरी बोलायची. आहे. बस बस, तू तू राहू दे. तू शांत बस इकडे. बस जरा शांत. चहा घेऊया का परत एकदा? नाही, नको. अरे घे रे. अरे, आत्ता घेतला ना. ठीक आहे ठीक आहे, अजून एकदा घे, काही प्रॉब्लेम नाही. शांत होशील. बंसीजी, दो कटिंग.
सावकाश सावकाश. काही लोकांना मुद्दाम ठरवून त्रास देतात आपल्याला. काय नाही, मुद्दाम चालू असतं सगळं. काय मुद्दाम चाललंय? अरे दाभोळकर, त्यांना माहिती आहे ना माझी अडचण. आदिती आणि माझ्यात दुरावा यावा म्हणून मुद्दाम हे करतात. त्यांना खरं तर माहिती होतं की मला जाता आलं असतं त्यांच्यासोबत. सरच म्हणाले होते की पण एडीएमचं काहीतरी काम आहे असं सांगून मला थांबवण्यात आलं, जे की खरं तर नव्हतंच. काय काय बोलतोयस? हो. बरं, हे दाभोळकर सुद्धा जाणार होते. म्हणजे ते अविनाश सर आणि आदिती असे जाणार होते. तर अचानक यांना दुसरं काहीतरी काम आलंय म्हणून ते गेले नाही. का तर अविनाश सर आणि आदितीला जाता यावं म्हणून. खूप भयंकर आहे. हो, भयंकर आहेच. फक्त आदितीला हे सगळं कसं सांगू? तेच तर मी सांगतोय तुला. तुला तिला सांगण्या वाचून आता काहीही पर्याय उरलेला नाही. जय, या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होतोय तुला. अरे होऊ दे मला त्रास, पण खरं काय ते सांगून आदितीला दुःख नाही द्यायचंय मला. आदितीचा मेसेज आलाय. आला ना? गुड. काय म्हणते? कुठे आहेस? अच्छा, हा. चला मग आता मला निघावं लागेल नाही का? नाही, दोघंही निघूया. दोघंही निघूया? हा. अरे काय टाईप करतोय? जाऊया ना पटकन. नाही, मी तिला सांगतोय घराजवळच कुठेतरी भेटूया. म्हणजे? अरे उशीर झालाय, मग घराजवळच भेटतो म्हणजे एकत्र घरी जाता येईल. हे काय नवीन? अरे सध्या आदितीचं ते प्रोजेक्ट सुरू आहे ना, त्यामुळे आम्हाला एकत्र ऑफिसला जाता येत नाही. मग एकत्र घरी जात नाही, मग ते वैतागतात. केतकर काका. अरे हो, ती एक वेगळी लढाई चालूच आहे नाही का तुमची? हो, हे चालूच आहे. आणि आता आणखी उशीर केला ना तर आणखी वेगळी कारणं द्यावी लागतात. त्यापेक्षा वेळेत घरी गेलेलं बरं. चल, पैसे देतो. थांब. ए थांब. काय झालं? मी देतो. अरे देतो मी. थांब. अरे थांब बाबा, एवढी माझी दुःख ऐकून घेतोस, त्याचे पैसे तरी देऊ दे. दे. ये लो. और वो रखो, नहीं तो ऐड करो. बरं जय, हे बघ, काही झालं ना तरी तू मला फोन करणार आहेस, कळलं? चल. का झोप येत नाहीये वाटतं? कुणाची वाट बघताय का? हे जेवण थोडं जास्त झाले म्हणून शतपावली करतोय. काय कोणाची वाट बघायची असते तर जेवणासाठी थांबलो नसतो ना. दड खोटं सुद्धा बोलता येत नाही तुम्हाला. अण्णांची औषधाची वेळ झाली होती म्हणून तुम्ही जेवलात, नाहीतर सकाळी वाचून झालेला पेपर पुन्हा पुन्हा वाचत होतात मगाशी. अहो, एवढी काळजी वाटते तर नीट बोला ना त्यांच्याशी. नाहीतर नेहमी आपलं ओरडून बोलत असता, नाहीतर टोमणे मारत असता. हे बघ, जसं बोलता येतं तसंच बोलणार मी. हा, तू आज मला शिकू नकोस. तू हे 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 हेच जरा कमी करा. मी असंच बोलायला हवं. हा, आता बघ, वाजली किती? अजून पत्ता नाही त्यांचा. मला माहितीये आजही ते एकत्र येणार नाहीत. तुझं काय नेमकं बोलणं झालं फोनवर? हे बघा, त्यांनी मला थोडासा उशीर होईल असं सांगितलेलं होतं, आणि आता तुम्ही उगीच मला छळू नका. सतत सतत पाठीशी घाल त्यांना. बस एवढं बोलून पालत्या घड्यावर पाणी. काही फरक नाही तुझ्यात आणि त्यांच्यात. काय
म्हटलं होतं? आज सुद्धा हे दोघे वेगवेगळे येणार. तुला नक्की सांगतो, या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. काय झालं? बघितलं, तुमच्या मनात संशय असतात, प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. एवढं सांगते मी तरी स्वतःच खरं करण्याची सवय काही जात नाही तुमची. एक मिनिट काकू. काका, हे खरं आहे की आम्ही आज एकत्र नव्हतो. आदितीची मीटिंग संपायला बराच उशीर झाला, तिचा फोनही लागत नव्हता. मग मी तिला मेसेज केला की आपण आज एकत्र भेटून मग जाऊया. बोल बोल. नाही, मगाशी काय बोलत होतीस ते कळलं नाही मला. परत बोल. काका, हे खरं आहे की आम्ही आजकाल एकत्र येत नाही, जमतच नाही. पण त्याचं कारण म्हणजे आमचं वाढलेलं काम. आमच्या दोघांमध्ये काही वाद नाहीये आणि कधी होणारही नाही.